ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण लीला प्रसंग या व्याख्यान मालिकेतील 87व्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून घेऊ। मध्ये जवळपास 3 आठवडे निघून गेले आणि आपल्या सर्वांना स्मरणात असेलच की मागच्या वर्गामध्ये भगवान श्रीरामकृष्णांची जगदंबेप्रती जी शरणागती ती एकदम शिगेला पोहोचून त्यांना हे संपूर्णपणे लक्षात आलं होतं आपल्या जवळपास 11 वर्षाच्या खडतर साधनेनंतर की जगन्माता त्यांच्या शरीर आणि मनाला घेऊन काही एक विशेष कार्य घडवू इच्छित आहे। म्हणून आई जसं म्हणेल तसंच राहायचं, जसं बोलवेल तसं बोलायचं, जसं नाचायला सांगेल तसं नाचायचं। एक अदृष्टपूर्व आणि एक अभिनव आदर्श त्यांच्या माध्यमातून स्थापित करणार हे भगवान श्रीरामकृष्णांच्या चांगले लक्षात आलं होतं। हे 2 शब्द आपल्या स्मरणात असेल। अदृष्टपूर्व म्हणजे की जो कधी बघितल्या गेलेला नाही, याच्या आधी कधीच त्याचं म्हणजे ते घडल्या गेलं नाही। आणि अभिनव म्हणजे त्या विशिष्ट काळाकरता जो एकदम उपयोगी आहे, असे हे 2 शब्द त्याची पण मीमांसा केली होती मागच्या वर्गामध्ये। त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या भावसाधनेच्या अंती अद्वैत भावाची साधना करणं हे कसं संयुक्तिक होतं, कारण की कोणत्याही भावाच्या माध्यमातून जेव्हा साधना करतो तेव्हा मी आणि माझी आई किंवा मी आणि माझे मालक हा एक द्वैत भाव असतो। पण या सगळ्या साधनेचा म्हणजे सगळ्या भावसाधनेच्या शेवटी म्हणजेच मधुरभावाची साधना की ज्याच्यामध्ये जे आपले इष्ट असतात त्याच्याशी आपण खूप जवळीक गाठतो। पण अद्वैत भावामध्ये ती जवळीक इतकी म्हणजे ती नष्ट होऊन जाते आणि मी आणि माझे इष्ट किंवा हे एकच होऊन जातात। म्हणून सगळ्यात शेवटी अद्वैत साधना करणं हे संयुक्तिक आहे, याची सुद्धा आपण चर्चा केली होती मागच्या वेळेस। आणि मग त्याच्याच करता जगदंबेची अशी योजना की तेव्हा तिथे तोतापुरींचं आगमन होतं आणि पहिल्याच दृष्टीमध्ये आपण ती चर्चा केली होती की बिलकुल त्यांची दृष्टी पडते भगवान श्रीरामकृष्णांवरती आणि थेट ते बघतात की या बंग प्रदेश की जिथे
शाक्त साधनाच प्राधान्य जिथे आहे, ते या शाक्त शाक्त साधना जिथे खूप प्राधान्याने बघितले जाते, तिथे वेदांताचा हा इतका उत्तम अधिकारी कुठून आला? आणि थेट प्रश्न विचारतात की तुम्ही काय वेदांत साधना करणार? ते म्हणतात की हो, मी माझ्या आईला विचारून येतो. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आज विशेष करून एक गोष्टी याची मी पुनरावृत्ती करू इच्छितो की जेव्हा एक उत्तम जेव्हा एक शिक्षक किंवा गुरु एक उत्तम साधकाला जेव्हा बघतो, तर सर्वस्व काही त्याला बिलकुल लागलीच देऊ इच्छित असतो. आणि याची पुनरावृत्ती म्हणजे आपल्याला बघायला म्हणजे नंतरच्या काळात बघायला मिळते की जेव्हा नरेंद्रनाथ भेटायला येतात, तर दुसऱ्या भेटीमध्येच आपलं सर्वस्व काही देऊ इच्छित असतात भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांना. तर म्हणण्याचा अर्थ काय की जो पहिलाच प्रश्न विचारला तोतापुरींनी की तुम्ही वेदांत साधना करोगे क्या, तर हे म्हणजे थोडंसं आपल्याला थोडंसं आश्चर्यकारक वाटतं, पण त्यात फारच काहीतरी एक सत्यता नक्कीच आहे. त्यानंतर आज आपण थोडंसं पुढे मग संन्यास घेण्याकरता जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी होकार दिला, तर ते म्हणतात की तुला संन्यास घ्यावा लागेल. तर ते म्हणतात की हो, मी गुप्तपणे घेणार, माझी आई आहे. आणि स्वतःच्या आईमध्ये ते जगदंबेला बघत असल्याने आईला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कष्ट होऊ नये, याकरता ते गुप्तपणे संन्यास घेण्याकरता विनंती करतात आणि ती मान्यसुद्धा करतात. आणि त्याच्या आधी, संन्यास घेण्याच्या आधी भगवान श्रीरामकृष्णांच्या जे काही संन्यासपूर्व कृत्य असतात, विरजा होम, त्याच्यानंतर श्राद्ध आदी कर्म, हे पूर्ण करून घेतात तोतापुरी त्यांच्याकडून. आणि मग श्राद्धाचं काय महत्त्व हे सुद्धा आपण बघितलं होतं की श्राद्ध म्हणजे की संन्यासी लोक जिवंतपणे श्राद्ध करतात. का? कारण की लौकिक संपर्क आपल्या पूर्वाश्रमीशी त्यांचा नसतो. आणि मुक्ती जर नाही झाली आणि त्याच्या आधी शरीरपात झाला, तर त्या आत्म्याचं काय होणार? तर ती भगवान विष्णूंच्या चरणी तिला स्थान मिळेल, याच्याकरता श्राद्ध केलं जातं. दुसरं एक शास्त्रोक्त कारण असं सुद्धा की संन्याशी म्हणजे सर्व प्रकारच्या लौकिक वासनांपासून दूर असतो. आणि श्राद्ध करणं म्हणजे की आपल्या सर्व लौकिक वासनांचा त्याग करणे, ही त्याची एक, ज्याला म्हणतो की एक प्रतिकात्मक क्रिया असते. इथे आपण मागच्या वेळेस थांबलो होतो. आज आपण थोडं पुढे जाऊया. संन्यास पूर्वीचे काही कृत्य आणि त्यात श्राद्ध कर्म पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक फार महत्त्वाची घटना किंवा एक गोष्ट घडत असते की गुरु आपल्या शिष्यांना म्हणजे त्याचं शिखा, म्हणजे शेंडी ज्याला म्हणतो, जानवं आणि काषाय वस्त्र, कोपिन आणि नाम, असं सगळं हे त्यांना प्रदान करतात. म्हणजे सगळ्यात आधी तर ते जानवं आणि शिखा याचा त्याग करावा लागतो. पहा, अध्यात्म म्हणजे काय की संस्कार, आपण ज्याला म्हणतो संस्कार, हे आपले बंधनकारक आहे. संस्कार किती चांगले असले तरी ते बंधनकारक असतात. आणि संन्यास म्हणजे काय असतं की समपूर्वक न्यास. याचा अर्थ काय? याचा अर्थ की जुन्या सर्व गोष्टीत त्याचा त्याग करायचा असतो. आणि म्हणूनच जेव्हा श्राद्ध झाल्यानंतर ती एक विरजाहोम नावाची विधी असते. त्याच्यानंतर जे संन्यास ग्रहण करतात, आपले शिखा म्हणजे शेंडी आणि आपलं जानवं हे काढून अग्नीत ते स्वाहा करतात. आणि त्यानंतर गुरु जे संन्यास देतात ते त्यांना कौपिन, काषाय वस्त्र म्हणजेच गेरुवा वस्त्र आणि नाम देतात. आता ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्या 3 गोष्टी का देतात? की आधीच्या काळामध्ये साधू हिमालयात राहायचे, जंगलात राहायचे, समाजात नाही राहायचे आणि कमीत कमी वस्त्रांवरती भागवायचं किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, म्हणून फक्त कमरेवरती एक वस्त्र असायचं. पण परिवर्तित काळामध्ये साधू समाजात राहू लागले आणि विशेषकर स्वामी विवेकानंदांच्या आविर्भावानंतर तर सेवाकार्यसुद्धा सुरू झालं. तर एक ज्याला म्हणतो एक डिसेंट लिव्हिंग पाहिजे, म्हणून मग हे सगळं वेशभूषा थोडीशी बदलली, पण सादगी तशीच आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न अजून असा निर्माण होतो की
हे गेरुवा वस्त्रच का घालतात संन्याशी? रामकृष्ण संघामध्ये विशेष करून जेव्हा कोणी पण नवागत ब्रह्मचारी येतात तर 9 वर्ष ते पांढरे कपडे घालतात आणि संन्यास दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्यांना मग ते गेरुवा कापड घालतात. तर या गेरुवाचा काय अर्थ आहे? याचे 2 अर्थ आहे की संन्याशी ज्यांनी आपल्या सगळ्या लौकिक वासना त्याचा त्याग केला आहे आणि त्या त्यागाचा त्याला नेहमी आठवण असली पाहिजे. तर आठवण कोणत्या प्रकारे देऊ शकतो? तर पहा, अग्नी जे असते, अग्नी म्हणजे सगळ्या गोष्टीला भस्मसात करत असते आणि हा जो गेरुवा रंग आहे हा अग्नीचा प्रतीक आहे आणि हा रंग त्या संन्याशाला सातत्याने त्यांनी आपल्या सगळ्या लौकिक वासनांचा त्याग केलाय त्याची आठवण करून देण्याकरता तो गेरुवा हा रंग असा लाल ते परिधान करत असतात. आणखीन एक दुसरं कारण असं पण की हे शरीर कधी ना कधी मातीमध्ये मिसळणार, याची एक नेहमी त्याला आठवण असली पाहिजे. म्हणून जेव्हा अनेक साधू अजून सुद्धा बिलकुल ज्या डीप हिमालयामध्ये राहतात, उंचावर राहतात, तर ते आपल्या अंगावरती आधी ते माती लावून घ्यायचे. त्याचे 2 कारण असायचे की हिमालयावरती थंडी खूप असते, तर थंडीने रक्षण पण व्हायचं एक, आणि दुसरं की त्या संन्याशाला सतत आठवण हे करून द्यायची, त्या देहबोध घालवण्याकरता मन देहावरती नाही आलं पाहिजे त्याच्याकरता ती माती लावायचे आपल्या संपूर्ण अंगावरती. 2 कारणं, थंडीपासून बचाव सुद्धा आणि हे शरीर मातीत मिसळणार आहे याचं नेहमी एक आठवण असली पाहिजे. पण परिवर्ती काळामध्ये जसं की आपण आता चर्चा केली की थोडंसं जीवनामध्ये बदल आला आणि थोडे डिसेंट लिव्हिंग आले, तर मग त्याच मातीने हे कपडे रंग करायचे असतात. म्हणजे त्यातून काय होतं, 2 गोष्टी लक्षात येतात की एक लाल रंग म्हणजे आपण सगळं वासनांचा त्याग केला याचं सतत स्मरण राहो, आणि लाल माती त्यांनी हे रंग करत असतात. म्हणून की हे कधी ना कधी हे शरीर मातीमध्ये मिसळणार आहे, तर याच्याकडे फार लक्ष न देता जे जीवनाचं इप्सित आहे ईश्वर प्राप्ती त्याच्याकडे लक्ष देणं हे गेरुवा परिधानाचा ही माती आहे. आणि भारतामध्ये तर वैदिक काळापासून पण बघतो बंधू भगिनींनो की या संन्यास धर्माला किती महत्त्व आहे आणि किती सन्मान आहे. तिसरी गोष्ट की संन्यास ग्रहण केल्यानंतर, संन्यास दीक्षा प्राप्त केल्यानंतर, म्हणजे त्याच्या आधी शिखा सूत्र, शिखा आणि जानव याचा त्याग, त्याच्यानंतर काषाय वस्त्र परिधान, आणि तिसरं जे गुरु आपल्याला देतात ते म्हणजे नाव बदललं जातं. याच्या मागचं काय कन्सेप्ट आहे, तर याच्या मागे सुद्धा बिलकुल हीच एक भावना असते बंधू भगिनींनो. काय भावना असते की साधकाने, मी फक्त साधूच नाही म्हणणार, पण म्हणजे नाव का बदलतात की संन्याशांनी आपलं पूर्व जे काही असेल ते सगळं विसरलं पाहिजे, स्वतःचं नाव पर्यंत त्यांनी ते विसरलं पाहिजे. आणि म्हणूनच त्या कसं असतं की त्या नावाच्या बरोबर आपली आयडेंटिटी असते. मग लागलीच लक्षात येतं की मी या परिवारातला, माझं इतकं हे, माझं तितकं ते, माझं शिक्षण हे ते, सगळ्या गोष्टी बिलकुल नाव म्हटलं की सगळ्या गोष्टी तिच्या मागे मागे येतात. म्हणून ही परंपरा आहे की म्हणजे संन्यास दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्याला नवद नाव देण्यात येतं, म्हणजे आधीचं सगळं काही आता गेलेलं आहे आणि हे एक नवीन त्याग, वैराग्य आणि भक्तिपूर्ण जीवन सुरू करायचं आहे. त्याच्याकरता हे नवीन नाम हे गुरु आपल्या शिष्याला देत असतात. आणि त्याच अर्थाने तोतापुरीजींनी संन्यास दिला भगवान श्रीरामकृष्णांना. आता त्यांचं तर नाव आपल्याला माहिती आहे, गदाधर चट्टोपाध्याय. तर त्यांचं नाव हे रामकृष्ण कोणी दिलं, तर त्याचे 2 आपल्याला एडिशन्स सापडतात. एक एडिशन असं म्हणतं किंवा म्हणजे एक गोष्ट अशी सांगते की तोतापुरीजींनीही त्यांना नाव दिलं होतं रामकृष्ण, आणि एक व्हर्जन असं सांगतं की मथुर बाबूंनी त्यांना हे नाव दिलं होतं. पण लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज
हे स्पष्टपणे सांगतात की जे पहिलं व्हर्जन आहे की तोतापुरींनीच त्यांना हे नाव दिलं, हेच त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी इतक्या सखोल आपल्या लीला प्रसंगकारांनी या भगवान श्रीरामकृष्णांच्या संन्यासपूर्व कृत्याच्या संदर्भात त्यांनी सांगितली आहे. एक त्रिसुपर्ण मंत्र सुद्धा त्यांनी इथे सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर त्याचा अर्थ आहे. मी तात्पुरतं त्याला स्किप करतोय कारण की त्याला आपण त्याची चर्चा करू, मला ते स्मरणात आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला शब्द दिला होता, पण त्याचं थोडंसं सखोल अध्ययन थोडंसं मला करायचं आहे. आणि म्हणून, कारण की ते त्रिसुपर्ण मंत्र म्हणजे की एखाद्या संन्याशाच्या, आता मी संन्याशी शब्द नाही वापरत, साधकाच्या जीवनामध्ये जर त्याला ब्रह्मप्राप्ती करायची असेल, ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर अनुकूल असतील तरच आपण ते ब्रह्मतत्व प्राप्ती करू शकतो. आणि ती प्रार्थना आहे. आपल्या अवतीभोवती जे चंद्र, सूर्य, हे सगळं प्रकृती, इतकी सुंदर ती प्रार्थना आहे की तुम्ही सगळे मला अनुकूल व्हा, जेणेकरून मी या ब्रह्मतत्वाला प्राप्त करू शकेन. तर ती प्रार्थना आपण नंतर घेऊया. अजून एक गोष्ट सांगतात, म्हणजे संन्यासाच्या वेळेस ते असतं प्रेषमंत्र. प्रेषमंत्र म्हणजे संन्याशी लोक जेव्हा संन्यास घेतात, हे प्रेषमंत्राचं उच्चारण करून ते अग्नीमध्ये बेलपत्राचा आहुती देऊन सांगतात की मी आजपासून सगळ्या प्रकारचे लौकिक सुखाचा त्याग नेहमी करता आहे. कोणत्याही प्रकारचे, म्हणतो ना की पृथ्वी लोकावरती, स्वर्ग लोकावरती किंवा त्याच्या वरचेही लोक, कोणतेही लोक, हे मला कोणत्याही प्रकारचं काही नको. मला काय पाहिजे तर ते फक्त ईश्वर. या पुढचं माझं जीवन नुसतं ईश्वर प्राप्ती करताच मी संपूर्णपणे समर्पित करत आहे, हा त्याचा सुंदर भाव असतो. आणि अजून एक प्रार्थना असते की यापुढे मी सर्व प्रकारे जगातल्या सर्व प्राण्यांना अभय प्रदान करत आहे. या जगामध्ये सर्व प्राण्यांना मी अभय प्रदान करत आहे. तर ह्या सगळ्या प्रार्थना, हे सगळ्या शपथ या संन्यास विधीमध्ये घेतल्या जातात. तर इथे हे भगवान श्रीरामकृष्णांचं हे संन्यास आज पूर्ण होत आहे. आता पुढे संन्यास दीक्षा प्राप्त झाल्यानंतर तोतापुरीजी भगवान श्रीरामकृष्णांना निर्विकल्प समाधीमध्ये स्थापित करण्याकरता ते प्रस्तुत होतात. पहा बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्ण अत्यंत ज्याला म्हणतो की अवतार शक्ती, आणि त्यातून तोतापुरीसारखे एक सामर्थ्यवान गुरु, आणि तोतापुरीजी कुठे पण 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाही. आणि म्हणून ते थेट प्रश्न विचारतात की तुला वेदांत साधना करायची आहे का, तुला संन्यास घ्यावा लागेल, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. आता 3 दिवसात काय साधना होणार आणि काय ते निर्विकल्प समाधी लाभणार. म्हणजे आता कसं असतं ना की आपण नेहमी आपल्यापासून तुलना करत असतो. अनेक जन्मपासून आपण सगळे हे काम करत येत आहोत. शक्य तितकं शास्त्र अध्ययन करतोय, शक्य तितकं जप ध्यान करतोय, सेवा करतोय, पण आपली प्रगती कुठपर्यंत येऊन पोहोचली आहे आणि अजून किती जन्म लागतील याचा काही ठाव ठिकाणा नाही आहे. पण कसं भगवान श्रीरामकृष्णांना तोतापुरीजींनी ओळखलं आणि बिलकुल ज्याला म्हणतो की संन्यास दीक्षा देऊन त्यांना एका दिवसामध्ये त्या निर्विकल्प समाधीमध्ये त्यांनी स्थापित केलं. तर ते कसं केलं त्याची सुद्धा सुंदर वर्णन आहे की आधी ते त्यांचं नेती म्हणजे ब्रह्म प्राप्त करायचं आहे तर त्याची विधी कशी असते. हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही, असं करता करता जिथे पोहोचतो ते काय आहे ते अनिर्वचनीय असतं, ते मुखाने सांगता येत नाही, आणि तेच ब्रह्म. हीच गोष्ट नेतीची भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये अतिशय सुंदर उदाहरण देऊन सांगतात. आपण कांदा खातो तर कांद्याचे साल कसे असतात, तर कोणाला माहीत नसेल की कांद्याचं बी कसं असतं, त्याला वाटतं कदाचित या कांद्याच्या आतमध्ये असेल, तर तो काय करतो, कांद्याचे बाहेरचे बारीक साल काढतो आणि बघतो की अरे हे तर बी नाही आहे. असं करत करत आतले ते जाड साल काढत जातो आणि आतमध्ये शेवटी जाऊन बघतो की काहीच नाही आहे.
तर जे काही नाही तेच ब्रह्म. तर या पद्धतीने नेतीच्या पद्धतीने तोतापुरीजी वर्ग घेतात. कोणाचा? श्रीरामकृष्णांचा. आणि त्यांना हे सांगतात की या शरीरावरती तू संपूर्णपणे ध्यान धर, आणि ध्यान धरून काय, हे चिंतन कर की हे शरीर आत्मा नाही. हे इंद्रिय आपल्या सगळ्या डोळे, कान, नाक, त्वचा, हे सगळं हे पण ब्रह्म नाही. असं करून मन अतिसूक्ष्म पण तेही ब्रह्म नाही, त्याच्यापेक्षा सूक्ष्म बुद्धी तेही ब्रह्म नाही, त्याच्या पलीकडे जे आहे, त्याच्या पलीकडे जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. बंधू भगिनींनो, हे सगळे वेदांताचे सिद्धांत आहे. आणि इथे एक गोष्ट सांगू मी इच्छितो की वेदांत असं सांगतं की आत्मतत्वच फक्त आत्मतत्वाला ओळखू शकतं. म्हणजे आपण म्हणतो ना की जर मला हे कम्प्युटरचा अभ्यास करायचा आहे तर मला काय करावं लागेल, तर मला माझ्या डोळ्याने काहीतरी बघावं लागेल, काहीतरी टाईप करावं लागेल. म्हणजे माझ्या ज्या सगळ्या इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचं मी अध्ययन करू शकतो. पण आत्मतत्व प्राप्त करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेल्याशिवाय हे शक्य नाही. आणि जेव्हा आपण मन, बुद्धी सगळ्यांच्या पलीकडे जातो तेव्हाच ते आपल्या, ज्याला म्हणतो की आपलं मन इतकं सूक्ष्म होतं की ते मन नसतंच, ते आत्मतत्वच आत्मतत्वाला ओळखतं. आणि इथेच वेदांचं एक फार सुंदर सूत्र माझ्या स्मरणात येत आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. हे आत्मतत्व कसं प्राप्त होतं, म्हणजे इथे त्यांनी यतो वाचो निवर्तन्ते, वाचो म्हणजे वाणी, आणि वाणीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय की कोणत्याही प्रकारच्या इंद्रियांनी, डोळ्यांनी, कानानी, नाकानी, जिव्हेनी हे ब्रह्मतत्व प्राप्त करू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य, या सगळ्यांनी ते अप्राप्य आहे. मनसासह, मनाने सुद्धा ते प्राप्त नाहीये. मग मनाच्या पलीकडे घ्या. पण मनाच्या पलीकडे जायचं कसं, तर तेच नेती करत. हा वेदांताचे सिद्धांत खूप खोल आहे, मी फार जास्त आतमध्ये जात नाही. पण आपण इतकं समजून घ्यावं की कोणत्याही प्रकारच्या इंद्रियांच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून फक्त जास्तीत जास्त आपल्याला काहीतरी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येऊ शकते आत्मतत्व काय आहे. पण जर आत्मतत्व अनुभवात आणायचा असेल तर आपल्याला त्याग वैराग्याचे धडे घेऊन, साधना करून आपण आपल्या मनाचा नाश केला पाहिजे. ठाकूर म्हणतात मनोनाश झाल्यानंतर जे काही उरतं, बुद्धिनाश झाल्यानंतर म्हणजे काही उरतं ते सगळं आत्मतत्व असतं. आता इथे आज थोडंसं वेदांताचं डिस्क्रिप्शन, म्हणजे हे आत्मतत्व नेमकं असतं काय हो. जर कोणी विचारलं की हे आत्मतत्व असतं कसं, तर फक्त 4 त्याचे लक्षण आपण लक्षात ठेवू. एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल, कल्पना करा की आपल्याला कोणी म्हणतं की अरे जा त्या रेल्वे स्टेशनवरती, तिथे तुला तो अजय नावाचा मुलगा तिथे सापडेल, त्या अजयला हे एक पुस्तक देऊन दे. तर आता जर आपण अजय बघितला नाही तर आपण काय विचारू की अहो तो अजय कसा आहे, अरे तो असा उंचच आहे, 6 फुट्या, चांगला गोरा आहे, दिसायला एकदम सुंदर आहे, अजून काही त्याच्या काही खुणा असतील त्या सगळं सांगू आपण. आणि त्या सगळ्या खुणानी ओळखून म्हणू की हा अजय आहे, त्याला विचारू तो अजय आहे का, तो म्हणेल हो, त्याला पुस्तक देऊन देऊ. तर हे आत्मतत्वापर्यंत आपण पोहोचलो तर त्याच्या काही खुणा असतात का, तर हो. हे आत्मतत्व कसं असतं, हे याचे गुण वैशिष्ट्य काय आहेत हे बिलकुल थोडक्यात बघून पुढे जाऊया. कारण की वेदांतच्या या साधनेमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी हे जाणून घेतलं होतं की हे आत्मतत्वच सत्य आहे. पहा, आत्तापर्यंत ते जगन्माता करत होते, पण आता याच्या पुढे हे जे निर्विकल्प समाधी, अद्वैत भावामध्ये ते स्थिर होत आहेत, तर ते आत्म्याचं स्वरूप कसं आहे. स्वरूप मी शब्द मुद्दाम वापरतोय बरं. स्वरूप म्हणजे काय असतं, एक छोटंसं उदाहरण घेऊन आपल्याला एकदम स्पष्ट होऊन जाईल. मी तुमच्या हातावर साखर ठेवली आणि तुम्ही ती चाखली आणि ती गोड नाहीच आहे, मुळीच गोड नाहीये, कदाचित ती कधी आंबट किंवा खारट लागते, तर तुम्ही काय म्हणाल,
महाराज काहीतरी गडबड आहे बरं, ही साखर नाही आहे. म्हणजे गोडपणा काय आहे? साखरेचं स्वरूप आहे, गुण वैशिष्ट्य आहे. मी तुमच्या हातावरती मीठ ठेवलं आणि म्हटलं की बघा बरं, हे चाखून बघा हे मीठ कसं आहे. तुम्ही चाखलं आणि तुम्हाला ते खारट मुळीच वाटलं नाही, काहीतरी वेगळंच काहीतरी वाटलं, कडू वाटलं, तर तुम्ही काय म्हणाल की महाराज ते काहीतरी औषध दिसतंय बरं, ते मीठ नाही आहे. म्हणजे खारटपणा हा मिठाचा स्वभाव आहे, स्वरूप आहे. खारटपणाशिवाय मीठ ओळखता येणार नाही. गोडपणाशिवाय साखर साखर म्हणू शकत नाही. गोडपणा त्या साखरेचा स्वभाव आहे, स्वरूप आहे. तसंच आत्मतत्वाचे काही स्वभाव आहे. ते काय स्वभाव आहेत? बिलकुल बिलकुल थोडक्यात बघूया आपण. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. आणि एकदम सोपं उदाहरण घेऊन समजून जाऊ, समजण्याचा प्रयत्न करू आपण. का? कारण की भगवान श्रीरामकृष्णांना पहा, ही बिलकुल त्यांच्या त्या 11 वर्षाच्या खडतर साधनेनंतर या गोष्टी त्यांना इतक्या सहजगत्या समजल्या होत्या. तर आत्मतत्व हे नेहमी नित्य असतं. नित्य असतं म्हणजे काय? की हे त्रिकाल अबाधित असतं. त्रिकाल अबाधित असतं म्हणजे काय? की पहा, जन्माच्या आधी आपण होतो का? नव्हतो. हे देहपात झाल्यानंतर आपण असणार का? नाही. फक्त जन्मानंतर मृत्यूच्या आधी आपण आहोत, पण मध्ये नसणार. जगातल्या या सर्व वस्तू पण जे बघत आहोत, या सगळ्या गोष्टी नष्ट होणार एक ना एक दिवशी. पण आत्मतत्व असं आहे की ते कधी नष्ट होत नाही. लक्षात घ्या, आत्मतत्वाला कधी पण जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही. आणि ते आपलं खरं स्वरूप आहे. लक्षात ठेवा बरं, आपलं खरं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे, पण आपण ते विसरून बसलेलो आहोत. भगवान श्रीरामकृष्ण अतिशय सुंदर उदाहरण देतात. की एक राजा आपल्या राज्यामध्ये राज्य करत असताना सकाळी उठतो आणि उठल्यावर अचानक त्याला काहीतरी एक तो म्हणजे त्याला एक काहीतरी रोग होतो, मानसिक आजार होतो, आणि तो आपली स्मृती हरवून बसतो आणि स्वतः दीनवाणा होऊन आपल्या राज्यामध्ये इतस्ततः भटकत असतो भिकाऱ्यासारखा. सगळे लोक म्हणतात की अहो तुम्ही आमचे राजे आहात, तुम्ही आमचे राजे आहात. पण काही केलं त्याला स्मृती प्राप्त होत नाही. तर आपण सर्वजण कोण आहोत? आपण सर्वजण राजे आहोत. मूलतः आपण आत्मस्वरूप आहोत. पण अज्ञानामुळे काय झालेलं आहे की आपण स्वतःची आयडेंटिटी म्हणजे मी अमुक अमुक, आपलं हे 5 फूट 5 इंचाची ही जी खोळ आहे त्यालाच घेऊन आपण सतत ज्याला म्हणतो की चिंतन करत असतो. पण ती आपली खोटी आयडेंटिटी आहे. तर शरीर काय आहे? आज आहे उद्या नाही. जगातल्या सर्व वस्तू आज आहे उद्या नाही. पण हे जे नित्य जे शब्द वापरले गेलेले आहे, आत्मतत्व हे नेहमी करता असणार. त्याला न जन्म आहे न त्याला मृत्यू आहे. दुसरं नित्य शुद्ध. शुद्धचा अर्थ काय? की आता उदाहरण घेऊया, हा माईक आपण म्हणू कशाने बनलेला आहे? लोखंडाने. पण पहा, वास्तविक बघितलं गेलं तर वेदांत सांगतं की याच्यामध्ये 5 प्रकारच्या तत्व मिसळलेले आहेत. आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि जल, त्याने हे बनलेलं आहे. आणि जगातल्या सगळ्या गोष्टी, तुम्ही आणि मी सुद्धा, आपल्या सर्वांमध्ये हे पंचतत्वांनीच आपण बनलेलं आहोत. फक्त आत्मतत्वच एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. म्हणजे जसं आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे, हा टेबल पंचतत्वांनी बनलेला आहे, हा स्पीकर पंचतत्वांनी बनलेला आहे, ही वास्तू पंचतत्वांनी बनलेली आहे, झाड झुडपं सगळं काही, आकाश, वायू, पृथ्वी, तेज म्हणजे अग्नी आणि जल. पण फक्त आत्मतत्वमध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे भेसळ नाही. आत्मतत्व फक्त आत्मतत्वानेच बनलेलं आहे आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचा स्वभाव आहे, शुद्ध. तर नित्य झालं की जे त्रिकाल अबाधित आहे, शुद्ध झालं. आता बुद्ध, गौतम बुद्धाचा बुद्ध. बुद्ध म्हणजे जाणीवेचा आनंद. पहा, आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाण आहे.
आपल्या सर्वांना आहे. पण ती अस्तित्वाची जाण कशी आहे? मी बुद्धानंद आहे. अजून आपली काही ओळख कोणी विचारली तर पण काय सांगणार? माझी उंची, माझं वजन, माझा रंग, मी असा आहे, तसा आहे, अमुक आहे, तमुक आहे. याच्या पलीकडे आपली झेप जात नाही. म्हणजे आपल्याला जाणीव आहे, पण ही जी जाणीव आहे बंधू भगिनींनो, ही अतिशय ज्याला म्हणतो की टीच भराची आहे, फार म्हणजे क्षुद्र आहे एकदम. पण आपली खरी जी जाणीव जी आहे आत्मस्वरूपाची, आणि ज्या जाणीमुळे आपल्याला खरं आनंद प्राप्त होतो, लक्षात घ्या, ज्या जाणीवेमुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो ती आपली खरी तेच आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्याला म्हणतात बुद्ध. म्हणजेच आपण आत्मस्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत याची जाण, त्याला म्हणतात बुद्ध. बंधू भगिनींनो, इथे एक फार गमतीशीर एक मी उदाहरण देऊ इच्छितो की पहा, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आपल्यामध्ये एक आत्मा आहे, याचं न कळत आपण एक पावती देत असतो. मी तुमच्यापुढे एक उदाहरण मांडतो, पहा तुम्हाला ते पटतं का. साधारणपणे जागृत अवस्थेमध्ये आपण असंच म्हणतो की मी अमुक आहे, तमुक आहे. पण जेव्हा आपण गाढ झोपी जातो, एकदम खूप गाढ झोपी जातो, आणि जेव्हा झोपेतून उठतो आणि आपण आपल्या आईला सांगतो की आई, मी आज खूप गाढ झोपलो होतो, खूप छान झोप झाली. अरे, जर आपण झोपलो होतो तर मला ही गाढ झोप लागली हे सांगणारा कोण आहे, किंवा हा अनुभव देणारा कोण आहे? लक्षात येत आहे? काय वंडरफुल अनालिसिस आहे ना. आपण जेव्हा खूप डीप झोपलेला असतो, खूप काहीतरी परिश्रम केलेला आहे, दिवसभर काहीतरी हे केलेलं आहे, आणि सकाळी एकदम फ्रेश होतो, आणि आई विचारते का रे गाढवा, इतकं पण झोपला होता तो आतापर्यंत, किती तुला उठवलं? तर आपण काय म्हणतो की आई, मला खूप छान झोप लागली होती. पण जर आपण झोपलो होतो, मग जागी कोण होतं? कोण जागी होतं जे हे सांगण्याकरता की मी खूप छान झोपलो? ही पावती आहे मित्रांनो. कसली? बंधू भगिनींनो, ही पावती आहे की आपल्याला त्या आत्मतत्वाची जाण आहे, पण ही तामसिक आहे. ही जाण आहे म्हणजे कोणी म्हटलं तर तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात का? म्हटलं हो आहोत, पण झोपेत. आणि ती तामसिक अवस्था आहे. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो की पहा, आत्मतत्वाची जाण, एकदम छोटे छोटे हे असतात ना बाळ, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं, 8 महिन्याचं, त्यांना असते जाण. तुम्ही म्हणा काय म्हणताय तुम्ही महाराज? पहा, कोणतेही विषय नसताना पहा, आपल्याला आनंद देणारे कोणते कोणते विषय असतात? पैसा, समाज प्रतिष्ठा, खाणं पिणं, मौज मजा करणं, ही सगळ्या गोष्टी मिळाल्या की आपण आनंदी असतो. पण त्या लहान बाळाला कोणत्याही प्रकारचा विषयानंद नसतो, आणि तरी तो आपले हात पाय हलवून किती आनंद व्यक्त करत असतो, त्यांना की किलकारी काढत असतो. ते काय, तो आनंद कुठला, काय आनंद मिळतोय त्याला कुठेतरी, जरी ते तामसिक असतं, पण आपल्यामध्ये असलेल्या त्या अनंत शक्तीची जाण होत असते. म्हणून कोणतेही विषय नसताना ते लहान बाळ इतक्या आनंदात असतं आणि मूडमध्ये असतं. आपण म्हणतो की वा, काय सुंदर एकटा खेळतोय हा. हे काही म्हणजे गोष्टी अशा असतात की त्यातून अजाणतेपूर्वक आपण आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्वाची पावती देत असतो, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, आणि अर्थात ते सगळे तामसिक असतात. झोपेमध्ये मी ब्रह्मसाक्षात्कारी आहे याला काही फार अर्थ नसतो. जागेपणी पुन्हा तेच बुद्धानंद. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे आपण चर्चा करत आहोत, नित्य शुद्ध बुद्ध, म्हणजे की आपल्यामध्ये असलेल्या त्या जाणीव तत्वाची जाण, त्याचा आनंद म्हणजे बुद्ध. आणि आपल्याला जी जाणीव आहे ती, पुन्हा सांगतो, शूद्र आहे, एकदम बिलकुल एकदम टीचभरची आहे, अत्यंत क्षुद्र आहे, टीचभरची आहे ती. पण जेव्हा आपल्या मनावरचे सगळे मळ निघून जातील, म्हणजेच संस्कारांचे मळ, वासनांचे मळ, कर्मफळाचे सगळे ज्याला म्हणतो की काळिमा जेव्हा निघून जाईल, तेव्हा सुद्धा आपण ज्या एका जाणीवेने बघू बंधू भगिनींनो, ती खरी जाणीव असणार. असो तर नित्यशुद्ध बुद्ध आणि मुक्त. मुक्तचा अर्थ
की आत्मतत्व हे कधी पण कोणत्याही प्रलोभनात पडत नाही. आज आपण अज्ञानी आहोत, त्यामुळे काय होत असतं, सातत्याने आपण प्रलोभनात पडत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते नाही मिळालं, मला असं झालं, माझा अपमान झाला वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टींनी आपण ग्रस्त असतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हेच आहे की आपण प्रलोभित होत असतो अज्ञानामुळे. पण जे आत्मसाक्षात्कार म्हणजे महापुरुष असतात ते कधी पण, आपण बघतो भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये किती प्रलोभनं आलेत, पण प्रत्येक प्रलोभनापासून ते निघून गेलेत, बिलकुल सहज निघून गेलेत. तर हे आपण जे 4 नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, हे काय, आत्मतत्वाचे स्वरूप लक्षण. जसं गोडपणा साखरेचा स्वभाव आहे, गोडपणा साखरेचा स्वरूप आहे, तसं आत्मतत्व कसं जर ओळखायचं असेल तर तो नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मुक्त आहे. याच्या पुढे अजून थोडंसं जाऊया की हे आपण जे अद्वैत वेदांत सांगतं. आता पहा, हे सगळे अद्वैत वेदांतचे मी सिद्धांत का मांडत आहे, कारण की हे सगळे अद्वैत वेदांताचे सिद्धांत भगवान श्रीरामकृष्णांना निर्विकल्प समाधीमध्ये स्थापित करण्याच्या आधी नेती करून त्यांचे गुरु तोतापुरीजींनी सांगितलेले. हे आत्मस्वरूपाचे लक्षण सांगितले, हे आत्मतत्वच एक सत्य आहे हे सांगितलं. आणि पुढे आता काय सांगणार की हे जे जगामध्ये आपल्याला सगळं विभक्त दिसत आहे, विभक्त काय दिसत आहे, मी वेगळा, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा पासून वेगळे, हे का दिसत आहे? अद्वैत वेदांत सांगतं की म्हणजे जे आत्मतत्व माझ्यामध्ये आहे ते तुमच्यामध्ये सुद्धा आहे, एकच आहे. जर एकच आहे तर मला वेगळं बोध का होत आहे? तर ते वेगळं बोध होत आहे, त्याला कारण आहे महामाया. या घटन पट्टीयसी, पहा काय सुंदर शब्द वापरलाय की जे आपण काही घटेल असं कधी कल्पना सुद्धा करू शकत नाही, अघटन, पण ती घडून आणणारी ती कोण? माया. घटन पट्टीयसी माया. आचार्य शंकर विवेक चूडामणीमध्ये इतकी सुंदर परिभाषा देतात. सन्नापी उभयात्मिकानो, भिन्नापी उभयात्मिकानो, सांगापि अनंगापि उभयात्मिकानो, सा महद अद्भुता अनिर्वचनीया. याचं फोड केलेलं तर आपल्याला इतकं हसू येईल या मायाच्या संदर्भात की बस तितका वेळ नाहीये, पण हे लक्षात ठेवा, ही परिभाषा आहे. शेवटचे एक ओळ फक्त घेऊया, सा महद अद्भुता अनिर्वचनीय. ही माया कशी आहे? अत्यंत अद्भुत आहे, अनिर्वचनीय. जसं ब्रह्मतत्व अनिर्वचनीय, सांगता येत नाही, तशी माया सुद्धा अनिर्वचनीय आहे. आपल्या सर्वांना मला विश्वास आहे, ठाकूरांचं एक वाक्य आहे मायाच्या संदर्भात, म्हणतात की माया कशी असते की जसंच मायाला ओळखलं तर ती लाजून तिथून पळून जाते. म्हणजे जसंच लक्षात घेतलं की अरे ही तर माया आहे, तसंच ती माया म्हणजे ते माया म्हणजे जे तत्व आहे, जे भ्रम आहे, जी माया आहे, ते निघून जात असते. आणि आपण मायात आहोत, आपण सर्वजण, आपण ब्रह्मसाक्षात्कारी नाही, याची पावती काय? तुम्ही आणि मी वेगळे आहोत. नाम रूपात्मक. जितके आपण विविध बघतो की तुम्ही वेगळे मी वेगळा, हे वेगळे मी वेगळं, हे सगळं वृक्षलता वेगळं मी वेगळं, जितकं वेगळं बघतो आपण, तितकं हे आपल्या अज्ञानाचा द्योतक आहे. आपण जर काल निबद्ध आहोत, आता आपल्याला शिस्तीमध्ये राहावं लागतं, 4:45 प्रवचन आहे तर 4:45 प्रवचन सुरू करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली हे काय आहे? म्हणजे एका अर्थाने शिस्तीत राहतो, चांगली गोष्ट आहे ती, पण हे काला निबद्ध राहणं हे अज्ञानाचं प्रतीक आहे वेदांताच्या दृष्टीने. आणि ज्याला म्हणतो की मायाचा अनुभव आणि मायाच्या पलीकडे जाणं म्हणजे निर्विकल्प समाधी, ठाकूरांचे गोष्टी सोडून मी थोडंसं आता स्वामीजींकडे जाऊ इच्छितो आणि त्यांना हे
दर्शन आणि त्यांना हे कसं सगळं झालं होतं. निर्विकल्प समाधी म्हणजे काय असतं बंधू भगिनींनो, की निर्विकल्प समाधी लाभलेले महापुरुष ज्या निर्विकल्प समाधीत असतात ते बिलकुल प्रेतासारखे पडलेले असतात. बरं, म्हणजे तसं बघितलं तर प्रेतामध्ये आणि निर्विकल्प समाधीमान महापुरुषमध्ये काही अंतर नसतो, पण एक फार मोठा अंतर असतो. प्रेत हे एकदम भयानक दिसतं, पण निर्विकल्प समाधीमान पुरुष त्याच्या चेहऱ्यावरती दिव्यता असते, प्रेम असतं, एक आनंद असतं, आणि तो आनंद म्हणजे या जगाच्या पलीकडचा असतो. तो मी तुमच्याकडे 2 उदाहरणं तुमच्याकडे मांडू इच्छितो, आणि दोन्ही योगायोगाने स्वामी विवेकानंदांचे, की पहा, आपण मायामध्ये असतो, पण मायामध्ये राहून हे महापुरुष कसे मायाच्या पलीकडे असतात. मी आत्ताच चर्चा केली तुमच्या पुढे की कालबद्ध राहणे. हे पहा, शिस्त पाळायची बरं, म्हणजे अज्ञानात राहायचं आणि शिस्त पाळायची नाही असं आपल्याला करायचं नाही आहे, आणि तुम्ही तसं करणार पण नाही. पण स्वामीजींचं एक फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल जे मला इतकं भावतं व्यक्तिशः, ते म्हणजे सांगण्याचं मोह टाळू शकत नाही. स्वामीजी जेव्हा अमेरिकेत होते आणि जोसेफाईन मॅक्लाउड, ओलेबुल, लारा ग्लेन ह्या सगळ्या भगिनी स्वामीजींच्या व्याख्यानाकरता किती आतुर असायच्या. इथे व्याख्यान ऑर्गनाईज कर, तिथे व्याख्यान ऑर्गनाईज कर, आणि स्वामीजींना ते बरोबर घेऊन जायच्या, कारण की स्वामीजी लहान मुलासारखे होते. कितीही मोठे फिलॉसॉफर आणि महापुरुष होते, पण ते कुठे ट्रेन पकडायची, कुठे स्टीमर पकडायचं, कुठे उतरायचं हे काही त्यांना ध्यान नाही. आणि जर चालत असताना जर कोणी काही प्रश्न विचारला आणि स्वामीजी एक लॉफ्टी मूडमध्ये गेले, आणि तसंच स्वामीजीचं चालणं थोडं संथ होतं. आणि त्यातून जोसेफाईन मॅक्लाउड ज्या होत्या त्या थोडं म्हणजे ज्याला म्हणतो ना की गोलापनासारख्या होत्या, सगळ्यांवरती दादागिरी करणाऱ्या. तर त्या सारखे म्हणायचे की स्वामीजी वी आर गेटिंग लेट, तुम्ही हे काय सगळं हे करत असत, चला चला लवकर पाऊल उचला, नाही तर आपला स्टीमर सुटून जाईल. तर स्वामीजी इतके उद्विग्न व्हायचे, ते म्हणायचे की एक स्टीमर गेला तर काय, दुसरा स्टीमर येईल. एकदा तर इतकं जबरदस्त उत्तर दिलं होतं, कारण की त्या सारखं त्यांना वेळेचं भान करून द्यायचे. तर एकदा नाही, हे 2दा की 3दा उत्तर दिलेले स्वामीजींनी. स्वामीजी म्हणतात की तिला जोसेफाईन मॅक्लाउडला प्रेमाने म्हणायचे, यू लिव्ह इन टाइम, आय लिव्ह इन इटर्निटी. स्टेटमेंट, की तुम्ही सर्व लोक, यू लिव्ह इन इटर्निटी, तुम्ही सर्व लोक कालनिबद्ध आहात, या कालामध्ये तुम्ही राहत आहात, पण मी या कालाच्या पलीकडे गेलेलो आहे. आय लिव्ह इन इटर्निटी. म्हणजे स्वामीजींना त्या क्षणी त्यांच्या त्या अनंत स्वरूपाची त्यांना जाण होते, आणि ते स्पष्टपणे म्हणतात की अरे तुम्ही काय सारखं सारखं स्टीमर सुटून जाईल, बोट सुटून जाईल, ट्रेन सुटून जाईल, अमुक सुटून जाईल, इतकं काय तुमचं काळ, अरे तुम्ही सगळे कालनिबद्ध आहात, म्हणजे मायामध्ये आहात म्हणण्याचा अर्थ काय. आणि आय लिव्ह इन इटर्निटी का, कारण की त्यांना तो मध्ये मध्ये इतका त्यांचा तो बोध इतका प्रगाढ होत असे की त्याची स्पष्ट उक्ती ते देत असे. असंच एक घटना, इंगरसोल नावाचे एक फार मोठे तत्वज्ञ अमेरिकेत होते, आणि खूप छान ते व्याख्यानं द्यायचे. त्यांच्याबरोबर सुद्धा स्वामींची भेट होते, आणि त्या भेटीमध्ये त्या इंगरसोल एकदा स्वामीजींना म्हणतात, अनेक भेटी झाल्या, की स्वामीजी मला या जगाचा संपूर्ण खूप उपभोग घ्यायचा आहे, पण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आय वॉन्ट टू स्क्वीज द एव्हरी ड्रॉप ऑफ दिस वर्ल्ड. मला या जगाचं बिलकुल ज्याला म्हणतात कसं लिंबू पिळतो, आणि त्याचा प्रत्येक थेंब त्याचा मला उपभोग घ्यायचा आहे. तर स्वामीजी तितक्यात शांतपणे म्हणतात की हो, मलाही या जगाचा प्रत्येक थेंबाचा उपभोग घ्यायचा आहे, पण तुम्हाला फार घाई आहे, आणि माझ्याकडे इटर्नल टाइम आहे. काय सुंदर उत्तर दिलंय की तुम्हाला घाई आहे, कारण की तुम्ही काय विचार करता, हे शरीर गेलं म्हणजे मी संपलो, हे शरीर गेलं म्हणजे मी संपलो, असे ते लोक विचार करतात. पण स्वामीजी काय म्हणतात की वी लिव्ह इन इटर्निटी. मला लिंबू पिळायची घाई नाहीये, मी आरामात पिळीन आहे आणि आरामात एन्जॉय करीन. हे पहा, हे सगळे आत्मसाक्षात्कारी महापुरुषांचे हे बिलकुल ज्या म्हणतात की पावत्या आहेत. जरी घटना फार छोट्या छोट्या असल्या, पण म्हणजे ज्याला म्हणतो की इतकं त्याच्यामध्ये एक विस्डम, भारताचं एक ज्याला म्हणतो की एक संस्कृतीचं एक ज्याला म्हणतो परिचय मिळतो,
भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा, हे महापुरुषांच्या आध्यात्मिक उंचीच एक पावती मिळते की हे वाक्य इतके सहजगत्या स्वामीजीच्या मुखातून निघायचे की बस रे बस, की या जगाचा मी पण सुद्धा उपभोग घेऊ इच्छितो, पण तुमच्याकडे वेळ लिमिटेड आहे, कारण की तुम्ही स्वतःला शरीर समजता, पण माझ्याकडे अनंत काळ आहे आणि मी आरामात त्या जगाचा उपभोग घेईन. हे पावत्या आहेत काय, की स्वामीजी या मायामध्ये हे जे तुम्ही मी तुम्ही वेगळं, या सगळ्या भावाच्या एकदम संपूर्णपणे पलीकडे होते, ही त्याची पावती आहे. अजून एक उदाहरण मी देऊ इच्छितो. आपण आत्ताच चर्चा केली की निर्विकल्प समाधीवान जे महापुरुष असतात त्या समाधी काळामध्ये ते एका प्रेतासारखे पडलेले असतात. स्वामीजी जेव्हा 1000 आयलंड पार्कमध्ये, म्हणजे शिकागोची धर्म महासभा झालेली आहे आणि जवळपास एक 8-9 महिन्यानंतर विभिन्न ठिकाणी व्याख्यानं देत देत त्यांना जोसेफ आपल्या 1000 आयलंड पार्कवरती त्यांचे काही विशिष्ट व्यक्तींकरता, म्हणजे जे येऊ शकत होते, विशिष्ट म्हणजे काही मज्जाव कोणाला नव्हता, पण जे येऊ शकले त्यांच्याकरता वर्ग ते भरायचे. एक दिवशी संध्याकाळी स्वामीजी फिरायला गेले आणि ते सगळं पूर्ण जंगल, आणि स्वामीजी फिरायला गेले आणि अचानक खूप म्हणजे आभाळ आले, ढग आले आणि खूप पाऊस कोसळू लागला. आणि नेमके स्वामीजी कुठेतरी ते खूप खोल जंगलात जाऊन एका झाडाच्या खालती ध्यानाला बसले आणि त्यांना नेमकी ती निर्विकल्प समाधीमध्ये त्यांचं मन म्हणजे विलीन झालं. आणि इकडे धो पाऊस पडतोय आणि स्वामीजी ज्याला म्हणतो की एका बिलकुल निश्चित शरीरासारखे असे पडलेले. आणि जेव्हा खूप वेळापर्यंत जेव्हा स्वामीजी परत नाही आले तर या सगळ्या भगिनी घाबरल्या. त्यांच्याकडे जे काही त्यावेळेस लालटेन वगैरे काही होतं ते सगळं कंदील वगैरे घेऊन ते शोधत निघाले आणि त्यांनी बघितलं की खरंच स्वामीजी एका झाडाखाली असे निश्चित पडलेले आहेत. आणि त्या सगळ्या घाबरल्या, कारण की त्यांनी कधी असं कधी बघितलंच नव्हतं. शरीरामध्ये कोणत्याही प्राण आहे याची काही म्हणजे हेच नाही. आणि त्या खूप घाबरल्या, काही रडू लागल्या. पण योगायोगाने स्वामीजींचं ध्यान म्हणजे ती समाधी भंग पावली आणि ते सचेत झाले. तर म्हणण्याचा अर्थ काय की ही जी निर्विकल्प समाधी असते म्हणजेच काय की आपल्याला देश काल आणि निमित्ताच्या पलीकडे नेत असते. ही जी निर्विकल्प समाधी असते हे नामरूपात्मक जग आहे. बुद्धानंद असे आहेत, अमुक तसे आहेत, त्यातही तशा आहेत. हे पण एकमेकांना वेगळं बघत असतं ना. हे वेगळं का बघत असतो, कारण की आपली जी तीच भर जाणीव आहे ती अत्यंत मलिन आहे. संस्कार, षडरिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, कर्माचे फळ वगैरे वगैरे ती ग्रस्त असल्यामुळे ती जी आपल्यामध्ये असलेली एकात्मता आहे त्याचा बोध आपल्याला होत नसतो. पण हे महापुरुष याच्या सगळ्यांच्या पलीकडे गेले असल्यामुळे त्यांना ते सहजगत्या शक्य होतं. देशकालनिमित्त मी आत्ता त्याचा उद्गार काढला, ते पण एक थोडक्यात बघू, म्हणजे तो एक पूर्ण चॅप्टर तिथे क्लोज होऊन जाईल. म्हणजे कसं असतं की आपण सर्वजण मायामध्ये आहोत. देश काल निमित्त शब्दांना घाबरू नका, एकदम थोडक्यात आपण समजून घेऊ. म्हणजे आत्मतत्व हे देशाच्या पलीकडे आहे, कालाच्या पलीकडे आहे आणि निमित्ताच्या पलीकडे आहे. म्हणजे काय आहे नेमकं की आपण सर्वजण बसलेलो आहोत इथे. मी इथे बसलेलो आहे आणि या पूर्ण हा जो माझ्या अवतीभोवती असलेला जो आकाश किंवा अवकाश आहे त्याच्यामध्ये मी इतका स्थान घेरलेलं आहे. बरोबर की नाही? हे स्थान मी घेरलेलं आहे. आपण सर्व माझ्या समोर बसलेले आहात, आपल्याने प्रत्येकाने ते स्थान घेरलेलं आहे. बरोबर ना? पण आत्मतत्व जरी आपल्या सगळ्यांच्या मध्ये एकच सगळ्यात दूर फिरत आहे, वाऱ्यासारखं फिरत नाहीये, ते स्थिर असतं, पण ते कधी पण स्थान घेरत नाही. हे लक्षात घ्या. आपण स्थान घेरतो ना, जसं आपण स्थान घेरतो, खुर्ची पकडून बसतो, तसं आत्मतत्व कधी स्थान घेरत नाही, खुर्ची पकडून बसत नाही. हे फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणून ते देशाच्या पलीकडे म्हणजे आहे, अस्तित्व आहे, पण स्थान घेरत नाही. हे मोठं विचित्र त्याची गोष्ट आहे. कालाची चर्चा पण केली की आपण सर्वजण कालच्या आतमध्ये आहोत. 5:45 वाजले, व्याख्यान बंद करायचंय. पण आत्मतत्व हे कालाच्या पलीकडे असतं.
आणि कसं स्वामीजी म्हणाले होते की यू लिव्ह इन टाईम, आय लिव्ह इन इटर्निटी. म्हणजे ते कालाच्या बाहेर असतात महापुरुष लोक. देश, काल आणि निमित्त. निमित्त म्हणजे काय की आता हा टेबलला बनण्याकरता काहीतरी निमित्त आहे. हे लाकूड आणि सुतार. लाकूड आणि सुताराशिवाय टेबल बनवू शकत नाही. तसंच बघितलं तर जगातला प्रत्येक वस्तूला तयार होण्यामध्ये मागे काही ना काही कारण आहे. पण आत्मतत्वाला तयार होण्याकरच्या मागे काही कारण नाही. लक्षात ठेवा, हे फार स्पेशलिटी आहे आत्मतत्वाची. हे बिलकुल स्वभाव आहे की आत्मतत्वाचं कारण आत्मतत्वच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. तर हे आत्मतत्व देश, काल, निमित्तच्या पलीकडे आहे. आणि ह्या सगळ्या तत्व हा वर्ग आपले तोतापुरीजी घेतात भगवान श्रीरामकृष्णांचं आणि त्यांना सारखं म्हणतात की तू आता ध्यानस्थ हो. ध्यानस्थ होऊन तू काय कर की तू स्वतःचं मन, त्या मनामध्ये कोणत्याही विकल्प ठेवू नको. आता पहा, फार इंटरेस्टिंग आहे. एक 5 मिनिटं आहे, शक्य झालं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. भगवान श्रीरामकृष्णांच्या आध्यात्मिक त्यांना जे काही दर्शन लाभले त्याचा इतिहास बघितला बंधू भगिनींनो, तर एक गोष्ट जी मला अतिशय महत्त्वपूर्ण वाटते की त्यांच्या जीवनात असणारी ईश्वरप्राप्तीची व्याकुळता. ज्या व्याकुळतेच्या आधारावरती त्यांना प्रथम दर्शन प्राप्त झालं होतं. आणि त्या दर्शनामध्ये त्यांना काय दर्शन झालं होतं की चैतन्याचे समुद्राच्या लाटा त्यांच्या अंगावरती येत आहे आणि त्या चैतन्याच्या समुद्राच्या लाटामध्ये ते बुडून जात आहे. आणि ते बघितल्यानंतर ते बेशुद्ध होतात आणि त्यांच्या मुखातून मा असे शब्द येतात. याची चर्चा आपण कदाचित 10वी किंवा 11व्या क्लासमध्ये केली होती. हे स्मरणात आपल्याला नक्की असेल. म्हणजे त्यांना अद्वैत आणि आईचं दर्शन हे बरोबर पहिल्याच ह्याच्यामध्ये घडलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी विभिन्न साधना केल्या. पण एक जसं म्हणतो की एखादं लहान मूल आपल्या आईचं पदर धरून असतं. एखादं लहान मूल मेळ्यामध्ये बाजारात आपल्या आईचं पदर घट्ट पकडून असतं, तसं भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांनी विभिन्न प्रकारची साधना केली पण आपल्या आईचे पाद पद्म हे घट्ट पकडून ठेवले होते. 11 वर्षाची ती खडतर साधना, मग ती कोणती पण असो, पण कुठे पण जगदंबाला सोडलेलं आहे आपल्याला कुठेही असं दिसत नाही. आता जेव्हा इतर धर्माची साधना येईल तेव्हा ते इस्लाम धर्माची साधनामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते असो, पण जगदंबेला सोडलेलं आहे. आता होतंय काय की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण साधनेला प्रस्तुत झाले आहे, कोणत्या अद्वैत साधनेला, निर्विकल्प समाधी करता, आणि तोतापुरी त्यांना म्हणतात त्यांच्या त्या कुटियामध्ये की चलो हिंदी बोलायचे, अब ध्यान करो. आणि भगवान श्रीरामकृष्ण ध्यान करायला बसलंय की लागलीच त्यांचं मन सेकंदामध्ये एकाग्र व्हायचं, कारण की कोणत्याही प्रकारच्या लौकिक गोष्टीमध्ये त्यांचं मन नव्हतंच. पण मन एकाग्र झालं की लागलीच जगदंबेचं ते सौम्य सुंदर अतिसुंदर रूप, आणि त्याची वर्णना खूप चांगली केली आहे. ते ज्याला म्हणतो की चिदघन उज्ज्वल रूप ते उद्भासित होत असे. म्हणजे तोतापुरीजी प्रयत्न करत आहेत की सगळ्या प्रकारच्या विकल्पाच्या पलीकडे यांचं मन गेलं पाहिजे, आणि यांचं मन एकाग्र झालं की लागलीच तिथे जगदंबा येऊन हजर होत असे. असं एकदा नाही अनेकदा झालं. आणि तिथे मग भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की थोडेसे म्हणजे निराश होतात असं म्हणणं ठीक नाही, पण यास एक ज्याला म्हणतो की एक डिस्टर्ब होतात आणि म्हणतात की नाही हो रहा है. तर तिथे तोतापुरीजी म्हणतात नहीं होगा, कैसे नहीं होगा. आणि ते काय करतात, त्या कुटियामध्ये इकडे तिकडे बघतात तर त्यांना एक काच म्हणजे काचेची बाटली असते फुटलेली, त्याचा एक तुकडा त्यांना सापडतो. आणि तो तुकडा ते घेतात आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या दोन्ही भ्रुवेंच्या मध्ये असं जोराने त्याला टोचतात आणि म्हणतात की यहाँ पर ध्यान करो, यहाँ पर अपना मन केंद्रित करो. आणि मग भगवान श्रीरामकृष्ण पुन्हा ध्यानाला बसतात. पण ते म्हणतात की यावेळेस मी ध्यान करताना जशीच भवतारिणी तिचे पादपद्म तिचं रूप माझ्या समोर येतं, तसंच मी माझ्या संपूर्ण मनाची शक्ती गोळा करतो आणि ज्ञानाला
तलवार म्हणून वापरतो आणि आईचे तिथे तिला दुभंग करतो, भंगून देतो, तिचे 2 तुकडे पाडतो. हे पहा बंधू भगिनींनो, या गोष्टींची आपण फक्त कल्पना पण नाही करू शकत. आपण इतके सामान्य स्तरावरती आहोत की फक्त एक ज्याला म्हणतो की एक इंटेलेक्च्युअल समजू शकतो. पण ज्या जगदंबेच्या शिवाय भगवान श्रीरामकृष्णांचं काही पान हलत नसे आणि गेल्या जवळपास 11 वर्षापासून सातत्याने आई 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 सुरू आहे. पण इथे जे मी मुद्दा तुमच्यापुढे मांडू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांची ही सगळ्यात मोठी ताकद होती की जेव्हा पाऊल पुढे टाकायचं आहे तर मागचं पाऊल उचलल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल टाकू शकत नाही. पहा, होत काय असतं की जेव्हा आपण जसं जसं पुढे जातो ना, हे राजयोगमध्ये एक रसनिष्पत्ती नावाची गोष्ट आहे. थोडं ध्यान लागलं की त्या ध्यानामध्येच मन गुंतून पडतं. म्हणजे तेच त्या गोष्टी आपल्याला आवडत असतात. म्हणजे बाह्य जगतामध्ये तसं घडतंच, पण आंतरिक जगतामध्ये सुद्धा आपलं मन त्या गोष्टी सोडू इच्छित नसतं. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात सुद्धा तसं होतं काही म्हणजे तासांकरता. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही, हे असं होणार नाही, मला जर नामरूपाच्या पलीकडे जायचं आहे तर माझ्या आईला मला तिचे 2 तुकडे करावे लागतील ज्ञानरूपी खड्गाने, आणि ते तसं करतात. हीच सगळ्यात मोठी ताकद भगवान श्रीरामकृष्णांची आहे. पहा बंधू भगिनींनो, निर्विकल्प समाधी प्राप्त करण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण, पहा की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे भगवान श्रीरामकृष्णांनी प्रेम केलं जगदंबेवर, त्याची टीचभर कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. का? कारण की आपलं प्रेम म्हणजे कसं असतं ना की हे पूर्ण स्वार्थ अपेक्षा यांनी लडबडलेलं असतं. आणि भगवान श्रीरामकृष्णांचं ते निखालस एकदम शुद्ध प्रेम, आणि त्यातून ती 11.5 वर्षाची ती साधना, आणि त्याच्यानंतर आईच्या असं त्याचे 2 भाग करणे, हे सगळं इतकं अद्भुत आहे. आणि ज्याला म्हणतो की याची आपल्याला म्हणजे ज्याला म्हणतो की आपल्याला फक्त शब्द म्हणजे शब्दच राहतात. का? कारण की आपल्या प्रेमाचा अनुभवच आपला कसा आहे की काहीतरी मला मिळालं तरच मी प्रेम करणार. याच्या पलीकडे आपली परिभाषाच नाही आहे. त्याचं कारण काय की आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या विचारांवर आपलं इतकं ज्याला म्हणतो की आंधळ प्रेम आहे, आसक्तरूपी प्रेम आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला सहाय्य करणारे, आपल्या मनाला भावणारे, आपल्या विचारांशी सहमत असणारे लोकांशीच आपण प्रेम करू शकतो. थोडी पण इकडे तिकडे झालं की लागलीच आपण फणा काढतो. तर म्हणून जे मी म्हणतो की हे जे भगवान श्रीरामकृष्णांचं हे जे निखालस प्रेम, आणि ते प्रेम ते दर्शन प्राप्त करून 11.5 वर्षापासूनचा जो सहवास, आणि तरी सुद्धा जेव्हा हे नामरूपच्या पलीकडे जायचं आहे, ही जेव्हा तो प्रसंग येतो, तर भगवान श्रीरामकृष्ण ज्ञानरूपी खड्गाने आईचे 2 तुकडे करायला मागे किंवा पुढे बघत नाही, आणि ते करतात. हीच भगवान श्रीरामकृष्णांची अवतार शक्ती आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे. या संदर्भात अजून बरंच काही सांगायचं आहे. तर पुढच्या वर्गामध्ये आपण तिथे ती वेदांत साधना श्रीरामकृष्णांची पूर्ण होईल. कारण की मन तिथे म्हणजे त्या अद्वैत याच्यावरती पोहोचल्यानंतर मग अजून त्यांना काय सूचना देतात, किंवा ठाकूर कसे जे काही अपरिपूर्णता तोतापुरीजींमध्ये होती, ठाकूरांचं हे वैशिष्ट्य होतं की आपल्या गुरूंना शिकवणारे या जगामध्ये एकमेव भगवान श्रीरामकृष्णच होते. आणि आपल्या प्रत्येक गुरूंच्या जे अपुरेपणा होता तो त्यांनी सहजगत्या त्या पूर्ण केला होता, विशेष करून शक्तीच्या संदर्भात. तर ती सगळी चर्चा आपण येत्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.